अध्यक्ष महोदय, या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीने ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो।